नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बघत आहोत भौतिकशास्त्रामधला प्रकाश हा चॅप्टर. तर बघा, प्रकाशाचे आपण बेसिक कन्सेप्ट ऑलरेडी बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण प्रकाश कसा निर्माण होतो, प्रकाशाची निर्मिती कशा पद्धतीनुसार होते, त्याचबरोबर प्रकाशाचा वेग विविध माध्यमांमध्ये किती असतो, त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की प्रकाशाला पृथ्वीवरती येण्यासाठी किती वेळ लागतो, प्रकाशाला प्रकाश जो आहे चंद्रावरून पृथ्वीवरती येण्यासाठी किती वेळ लागतो, त्यामधलं अंतर किती आहे. ठीक आहे, त्यामध्ये बघा मी सांगितलं होतं की पृथ्वी आणि चंद्र याच्यामधलं अंतर जे आहे 3,84,000 किलोमीटर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जर पाहायला गेलं तर ते जे अंतर आहे 3,84,400 किलोमीटर आहे. तो 400 शब्द तिथं ॲड कर द्या. पृथ्वी आणि चंद्रापासूनचे जे अंतर आहे हे किती आहे, 3,84,400 किलोमीटर. ते तिथं मिस्टेक क्लिअर करून घ्या. ठीक आहे, तर बघा आता आपण बघणार आहोत प्रकाशाचे परावर्तन. आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, त्याचे गुणधर्म काय असतात, ते कशा पद्धतीनुसार होते, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं आहे. तर बघा, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे कसं, तर बघा समजा मी काच घेतली. ठीक आहे, काच घेतली, त्याला एका बाजूने कोटिंग आहे म्हणजेच तिथून काय आहे, प्रकाश पार होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे काय, एक अपारदर्शक काच आपण घेतली, एका बाजूने त्याला कोटिंग केलेलं आहे म्हणजे कलर वगैरे लावलेला आहे, आणि एका साईडने काय आहे, तो बुळबुळीत भाग आहे म्हणजे सपाट आहे, आरसा आहे त्या साईडने. ठीक आहे, जर मी या आरशावरती जर प्रकाश किरणे जर टाकली तर लंबरूप जर प्रकाश किरणे टाकली तर ती लंबरूप परत रिटर्न होतील. ठीक आहे, लंबरूपच जातील म्हणजे सरळ स्ट्रेट मार्गाने जातील. पण जर या आरशावरती या अपारदर्शक पृष्ठभागावरती जर मी प्रकाश किरण लंबरूप टाकली न टाकता जर मी ती तिरपी टाकली तर काय होईल, अशी टाकली, तिरपी टाकली. ठीक आहे, तर हा जो पार्ट आहे, हे जो काच आहे हा काय आहे, अपारदर्शक आहे. अपारदर्शक आहे म्हणजे काय, यामधून प्रकाश किरण इकडे जाऊ शकत नाही. ठीक आहे, तर मग इकडे जाऊ शकत नाही, ॲक्च्युअलमध्ये हे असे जायला पाहिजे पण हे जाऊ शकत नाही. तर ते काय करतात, रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात. ठीक आहे, रिफ्लेक्ट होतात. ठीक आहे, रिफ्लेक्ट होतात. तर यालाच काय म्हणतात, परावर्तन असे म्हणतात. म्हणजेच काय, एखाद्या अपारदर्शक सपाट पृष्ठभागावर किंवा सपाट पृष्ठभाग म्हणू किंवा पृष्ठभाग म्हणू, एखाद्या अपारदर्शक पृष्ठभागावर प्रकाश किरणे टाकली असतात, ती काय होतात, त्यामधून परावर्तित होतात. त्यालाच प्रकाशाचे काय म्हणतात, परावर्तन असे म्हणतात. त्यालाच प्रकाशाचे काय म्हणतात, परावर्तन असे म्हणतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतात. आणि हीच कन्सेप्ट आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता हीच डायग्राम मी इकडे काढलेली आहे थोड्या मोठ्या पद्धतीनुसार. तर बघा, यामध्ये आपण लक्षात घेऊया. तर बघा, सपोज हा जो आहे हा एक आपला अपारदर्शक म्हणजे याला एका बाजूने कोटिंग असणारा एक काच आहे. ठीक आहे, या काचेवरती मी ही प्रकाश किरण तिरपी टाकली, तर तिरपी टाकल्यानंतर ती काय झाली, परावर्तित झाली. ठीक आहे, आता ही प्रकाश किरण तिरपी जी टाकलेली आहे तर याला म्हणतात आपाती कोन, आपाती किरण, याला म्हणतात आपाती किरण, आपाती किरण. ठीक आहे, आता ही जी किरण टाकली आपण, ही जी आहेत ही काय आहेत, आपाती किरण. आणि ही रिफ्लेक्ट झाल्यानंतर ही जी झाली ही काय झाली, परावर्तित किरण. ही कोणती झाली, परावर्तित किरण. कुठली झाली, परावर्तित किरण. ठीक आहे, अपारदर्शक पृष्ठभाग आहे, समजा ही काच आहे, एका बाजूने याला लेप लावलेला आहे किंवा त्याला एक कोटिंग केलेली आहे एका बाजूने. या काचेवरती मी जर आपाती किरण टाकली तर ते रिफ्लेक्ट झाली, त्याला परावर्तित किरण म्हटलं. आपाती किरणालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इन्सिडेंट रे. ठीक आहे, आणि परावर्तित किरणाला म्हणतात रिफ्लेक्टेड रे. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे. बघा, आता आपाती किरण या पृष्ठभागावरती टाकली, या पॉईंटवरून परत ती काय झाली, परावर्तित झाली. आता ज्या पॉईंटमध्ये हे आपाती किरण आणि परावर्तित किरण रिफ्लेक्ट होतात त्या पॉईंटमधून जर मी एक सरळ रेष काढली, एक लंब रेषा काढली, तर त्याला म्हणतात स्तंभिका. त्याला काय म्हणतात, स्तंभिका असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्तंभिका. हा पॉईंट लक्षात ठेवा.
त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॉर्मल. ज्या पॉईंटमधून आपाती किरण हे परावर्तित होतात त्या पॉईंटला आपण, त्या अपारदर्शक पृष्ठभागावरच्या पॉईंटमधून जर आपण एक स्ट्रेट लाईन काढली तर त्याला आपण स्तंभिका म्हणतो, नॉर्मल असे म्हणतो. आता हे झालं प्रकाशाचं परावर्तन. तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय, बघा हा जो आपाती किरण आहे आणि हा जो परावर्तित किरण आहे यांनी बनवलेला जो कोन असतो, या स्तंभिकेशी बनवलेला जो कोन असतो, समजा आपण याला म्हटलं कोन आय आणि याला म्हटलं कोन आर, तर आपण असं म्हणू शकतो यांनी बनवलेला जो कोन असतो त्याला आपण आपाती कोन म्हणतो. कोणता म्हणतो, आपाती किंवा आपतन कोन, आपतन कोन. आणि याला परावर्तित कोन म्हणतो, याला म्हणतो परावर्तित कोन. तर याच्या गुणधर्मांमध्ये आपण बघूया की प्रकाशाच्या परावर्तनाचा पहिला गुणधर्म आहे की आपातन कोन आणि परावर्तित कोन समान मापाचे असतात. ठीक आहे, आपाती किरणामुळे तयार झालेला कोन आणि परावर्तित किरणामुळे तयार झालेला कोन त्याला आपण आपतन कोन म्हणतो आणि याला आपण परावर्तित कोन म्हणतो. म्हणजेच याचे जे माप असते आपतन कोन आणि परावर्तित कोन काय असतात, समान मापांचे असतात. काय असतात, समान मापांचे असतात. ठीक आहे, हा आहे पहिला गुणधर्म. प्रकाशाच्या परावर्तनाचा गुणधर्म आपण बघूया की आपातीन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. हा आहे पहिला गुणधर्म. दुसरा आहे बघा, आपाती किरण आणि परावर्तित किरण. आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. बघा, स्तंभिका परावर्तित किरण इकडून आहे आणि आपाती किरण इकडून आहे, म्हणजे दोघांचे ते काय विरुद्ध बाजूला आहे. आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात किंवा विरुद्ध बाजूला असतात. हा आहे दुसरा आपला गुणधर्म प्रकाशाच्या परावर्तनाचा. ठीक आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा झाला आपला प्रकाशाच्या परावर्तनाचा दुसरा नियम. तिसरा नियम काय म्हणते की बघा एकदम इझी, आपाती किरण स्तंभिका आणि परावर्तित किरण, आपाती किरण स्तंभिका आणि परावर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात. कशामध्ये असतात, एकाच प्रतलामध्ये असतात. हा झाला आपला प्रकाशाच्या परावर्तनाचा तिसरा नियम. हा काय झाला आपल्या प्रकाशाच्या परावर्तनाचा तिसरा नियम. समजलं. आता हे तीन नियम डायरेक्ट पेपरमध्ये विचारलेले आहे. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय हे तुम्हाला जर विचारलं तर आपण सांगू शकतो की एखादा अपारदर्शक पृष्ठभागावरची जर प्रकाशाची किरणे आपण टाकली, तिरपी जर टाकली, तर त्याचं काय होतात, ते प्रकाशाची किरणे जी आहे ती परावर्तित होतात आणि यालाच काय म्हणतात, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ठीक आहे. तर आपण एक काच घेतला ज्याचा एका बाजूला कोटिंग केलेली आहे, त्यावरती प्रकाशाची किरणे तिरपी टाकली, त्यावरून ती परावर्तित झाली. मग जी तिरपी टाकलेली किरणे आहे सुरुवातीला त्याला आपण आपाती किरण म्हटलं आणि जी रिफ्लेक्ट झाली, परावर्तित झाली, त्याला परावर्तित किरण म्हटलं. बरोबर आहे. आणि ज्या पृष्ठभागावरती जी दोन्ही किरणं एकत्र झाली, म्हणजे जिथून परावर्तन झाले, जिथून ती किरणं परावर्तित झाली, त्या पॉईंटमधून आपण एक नॉर्मल काढली, एक स्तंभिका काढली, त्याला स्तंभिका असं नाव दिलं. बरोबर आहे. मग याच्यामुळे या दोघांच्या स्तंभिकेच्यामुळे इकडच्या साईडनं आणि इकडच्या साईडनं दोन कोन तयार झाले. तर आपाती किरणामुळे तयार होणारा कोन त्याला आपण आपतन कोन म्हणतो. ठीक आहे. आणि परावर्तित किरणामुळे तयार झालेला कोन त्याला आपण परावर्तित कोन म्हणतो. आपण असं म्हटलं की आपतन कोन आणि परावर्तित कोन काय असतात, समान मापाचे असतात. कशामध्ये, प्रकाशाच्या परावर्तनामध्ये. हा झाला पहिला गुणधर्म. त्यालाच आपण म्हणू शकतो अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजेच कोन आय बरोबर कोन आर, कारण अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन्स. ठीक आहे. आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. दुसरं काय म्हटलं आपण की आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण यांच्या बाबतीत जर पाहिलं तर जी आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा दुसरा पॉईंट आपण दुसरा गुणधर्म बघितला. तिसरा गुणधर्म काय सांगितला की आपाती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात. हा झाला प्रकाशाच्या परावर्तनाचा तिसरा गुणधर्म. एकदम इझी आहे, एकदम क्लिअर आहे. ओके, समजलं. हे पाठ करायची गरज नाही, फक्त ही डायग्रामनुसार, ही डायग्रामसुद्धा पाठ करण्याची गरज नाही. लक्षात आलं असेल तुम्हाला. तर प्रकाशाचे परावर्तन लक्षात ठेवताना आपल्याला परावर्तन समजलं पाहिजे, आपाती किरण आणि आपतन कोन,
परावर्तित किरण आणि परावर्तित कोन स्तंभिका कशी काढली, हा जो पृष्ठभाग होता हा अपारदर्शक होता, हे महत्त्वाचं आहे कारण त्यामधून प्रकाश किरण आरपार होऊ शकत नव्हती, म्हणून त्यामध्ये रिफ्लेक्शन झालं, हे गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर आपण काच घेतली ज्याच्या एका बाजूला काय आहे कोटिंग केलेलं आहे आणि त्यावर प्रकाशाची किरणे जर आपण आदळली, तिरपी आदळली, तर त्याचं काय झालं परावर्तन झालं. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. ठीक आहे. तर या परावर्तनाचे दोन प्रकार पडतात. एक असते आपलं नियमित परावर्तन आणि दुसरं असते अनियमित परावर्तन. ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. बघा पुढे काय बघायचं आपल्याला की प्रकाशाच्या परावर्तनाचे दोन भाग पडतात, दोन प्रकार आहेत. एक आहे नियमित परावर्तन ज्याला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो आणि दुसरा आहे अनियमित परावर्तन ज्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. मग आता नियमित परावर्तन कोठे होते आणि अनियमित परावर्तन कोठे होते. बघा आताच आपण एक्झाम्पल घेतलं रेग्युलर रिफ्लेक्शनचं. म्हणजे बघा समजा हा सपाट पृष्ठभाग आहे अपारदर्शक. ठीक आहे. काच आहे. ठीक आहे. अपारदर्शक आहे आणि सपाट पृष्ठभाग आहे. या भागावरून त्याचं रिफ्लेक्शन झालं. यावरती जर मी प्रकाश किरण अशी जर तिरपी टाकली तर ते काय होतील रिफ्लेक्ट होतील. ठीक आहे. दुसरं प्रकाश किरण टाकलं तर ते रिफ्लेक्ट होईल. तिसरं प्रकाश किरण टाकलं तर ते रिफ्लेक्ट होईल. बरोबर आहे ना. म्हणजे हे काय झाले आपाती किरण झाले आणि रिफ्लेक्टेड झालेले काय झाले परावर्तित किरण झाले. बघा मग नियमित परावर्तनामध्ये काय होऊ राहिलं की जो आपाती किरण आहे हा रिफ्लेक्ट होऊ राहिला सेम फॉर्ममध्ये. मग आताच आपण बघितलं की जर हा पृष्ठभाग सपाट असेल, ठीक आहे, हा पृष्ठभाग जर सपाट असेल, या सपाट पृष्ठभागावरून आपाती किरण आणि परावर्तित किरण, ठीक आहे, आपाती किरण आणि परावर्तित किरण यामध्ये जे आहे बघा आता ही बघा आपाती किरण जे आहेत हे कंटिन्युअसली काय आहेत अशा तिरपे होऊ राहिले, पण ही काय आहेत एकमेकांना काय आहेत समांतर आहेत. म्हणजे परत हे कधीही छेदणार नाहीत. आणि हे रिफ्लेक्टेड होणारे किरणसुद्धा जे आहेत हे काय आहेत एकमेकांना समांतर आहेत. एकमेकांना काय आहेत समांतर आहेत. म्हणजेच आपाती किरण आणि परावर्तित किरण हे काय आहेत त्यांचे जे आपाती किरण आहेत आणि परावर्तित किरण आहेत त्यांना समान आहेत. हा पहिला पॉईंट येतो नियमित परावर्तनामध्ये. आणि याच्यामध्ये बघा आपाती किरण आणि परावर्तित किरण सर्व सारख्याच मापाचे असतात. आपाती किरण आणि परावर्तित किरण सर्व सारख्याच मापाचे असतात. म्हणजे कसं समजा हा 30 अंशाचा असेल आपाती किरण, हा सुद्धा 30 अंशाचा राहील, हा सुद्धा 30 अंशाचा राहील. आणि हे जो परावर्तित किरण आहेत म्हणजे हे सुद्धा 30 अंशाचे, हे सुद्धा 30 अंशाचे आणि हे सुद्धा काय राहतील 30 अंशाचे राहतील. ठीक आहे. म्हणजे एकाचं माप जर 40 अंश असेल तर या सगळ्यांचं माप 40 अंश राहील आणि याच्या परावर्तनाचे जे सगळ्यांचं माप सुद्धा किती राहील 40 अंश राहील. हे नियमित परावर्तन आहे. ठीक आहे. म्हणजे आपाती किरणांनी बनवलेला कोन आणि परावर्तित किरणांनी बनवलेले सर्व कोन, आपाती किरणांनी बनवलेले सर्व कोन आणि परावर्तित किरणांनी बनवलेले सर्व कोन यांची मापे काय राहतील सारखीच राहतील. जवळपास सर्वांचं एकच माप असेल. ठीक आहे. परत ते एकाच प्रतलात राहतात. हे तर आपण प्रकाशाच्या परावर्तनामध्ये शिकलो. कारण हे प्रकाशाच्या परावर्तनाचे दोनच भाग आहेत. ठीक आहे. याचे प्रकार आहेत. म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनाचा गुणधर्म तर आपल्याला लक्षात राहील. परत यामध्ये स्तंभिका काढली तर स्तंभिकेच्या बाजूचा आणि त्याच्या बाजूचा कोन एकमेकांना विरुद्ध असेल. म्हणजेच आपाती कोन आणि आपतन कोन आणि परावर्तित कोन एकमेकांना विरुद्ध असेल. स्तंभिका, आपत किरण आणि परावर्तित किरण एकाच प्रतलात राहतील. सेम आहे. ठीक आहे. पण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय आहे की नियमित परावर्तनामध्ये जर नियमित परावर्तन आपल्याला करायचं असेल तर तो जो पृष्ठभाग आहे अपारदर्शक तो सपाट असायला पाहिजे. सपाट पृष्ठभाग असेल तरच नियमित परावर्तन होईल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे की आपाती किरण हे नेहमी एकमेकांना समांतर राहतील आणि परावर्तित किरणसुद्धा एकमेकांना समांतर राहतील नियमित परावर्तनामध्ये. आपाती किरणांचं जे माप असेल टोटल तेच सेम माप कशाचं राहील परावर्तित किरणांचं राहील. अनियमित परावर्तनामध्ये जर पाहिलं जर हा जो अपारदर्शक पृष्ठभाग आहे हा काय राहील खडबडीत राहील. हा जो अपारदर्शक पृष्ठभाग आहे हा खडबडीत जर असेल तर बघा हा मी टाकला समजा हा इथं टाकला. ठीक आहे. हा आपाती किरण इथं टाकला. ठीक आहे. आता इथून याचं रिफ्लेक्शन इकडे झालं, इथून याचं रिफ्लेक्शन इकडे झालं, इथून याचं रिफ्लेक्शन होत नाही असं झालं समजा. ठीक आहे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात काय येऊ राहिलं की आपाती किरण जे आहेत एकमेकांना काय समांतर आहेत. पण त्यांनी केलेला परावर्तित किरण जे आहेत त्यांनी तयार केलेले जे परावर्तित किरण आहेत ते एकमेकांना समांतर आहेत का नाही. कारण ते काय झाले स्कॅटरिंग झाले, विखुरले. ते खळबळीत पृष्ठभागामुळे त्यांचं रिफ्लेक्शन जे आहे त्यांची डायरेक्शन काय झाली डायरेक्टली चेंज झाली. म्हणजे वेगवेगळ्या दिशेने ते हे झाले. जर याला असा आहे तर याला हा
असं जायला पाहिजे होता आणि हा सेम त्याला पॅरलल असायला पाहिजे होता, पण अनियमित परावर्तनामुळे म्हणजेच हा जो खडबडीत पृष्ठभाग आहे यामुळे काय झालं की त्यांचं परावर्तन झालं, अनियमित झालं, म्हणून त्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. सेम कन्सेप्ट परत आपाती किरण काय असतात, एकमेकांना समांतर राहतील, पण परावर्तित किरण इथं एकमेकांना समांतर राहणार नाहीत. कशामध्ये? अनियमित परावर्तनामध्ये. दुसरी कन्सेप्ट, आपाती किरणांचं माप हे जे आहे हे सारखं असेल, पण परावर्तित किरणांचं माप हे सगळ्यांचं सारखं नसेल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर बघा, याने याच्यासोबत केलेला कोन हा 30 अंशाचा असेल, तर याने याच्यासोबत केलेला कोन हा 30 अंशाचा राहणार नाही, हा 40, 50, 20 काही पण असेल तेवढा राहील. आणि याने पण तयार केलेला कोन समजा हा 10 अंशाचा राहील. ठीक आहे. आता बघा, म्हणजे यांची मापं इथं काय सांगितलं, इथं 30 अंशाचे, एक जर 30 अंशाचा असेल तर सर्वसुद्धा 30 अंशाचे होतील आणि त्याने तयार केलेले परावर्तित कोन जे आहेत ते सुद्धा सेम मापाचे राहतील. मग याच्यामध्ये हा 30 अंशाचा असेल तर दुसरा चेंज राहील, तिसरा पण चेंज राहील. पण या आपाती किरणाने जो रिफ्लेक्टेड किरण झालेला आहे, रिफ्लेक्टेड किरणाशी जो कोन तयार केलेला आहे तो सारखा राहील, कारण तो आपल्या प्रकाशाच्या परावर्तनाचा गुणधर्म आहे. म्हणजे याने हा कोन जर, हा किरण जर रिफ्लेक्ट करत असेल आणि याच्यामध्ये जर स्तंभिका काढली तर हा सुद्धा किती अंशाचा राहील, 30 अंशाचा राहील. ठीक आहे. आता बघा, हा 20 अंशाचा आहे सपोजमध्ये आणि याने हा रिफ्लेक्ट झाला असा आणि असा झाला आहे ना, किंवा असा म्हटला आपण इकडे झाला. ठीक आहे. तर हा जो 20 अंशाचा कोन तयार झाला तर त्याने रिफ्लेक्ट होणारा जो कोन राहील हा सुद्धा किती अंशाचा राहील, 20 अंशाचा राहील. हा 10 अंशाचा आहे आणि याने रिफ्लेक्ट होणारा कोन जर 10 अंशाचा, रिफ्लेक्ट होणारा कोन सुद्धा किती अंशाचा राहील, 10 अंशाचा राहील. हे गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर हे अनियमित परावर्तनामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. समजून राहिलं काय म्हणत आहे मी? म्हणजे याच्यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स यांची मापं वेगवेगळी राहतील, पण ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सने जो परावर्तन केलेला आहे, आपाती किरणाने ज्या किरणासोबत परावर्तन केलेलं आहे तो जो परावर्तित कोन आहे त्या दोघांची मापे काय राहतील, सारखे राहतील. कारण आपण प्रकाशाच्या परावर्तनाचा गुणधर्म पाहिला की अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आपतन कोन आणि परावर्तन कोन काय असतात, समान मापाचे असतात. म्हणजे त्यांचं जे परावर्तन आहे सेम किरणाचं झालेलं त्याची मापं सारखे राहतील, पण हे प्रत्येकासोबत होणारा कोन जो आहे तो वेगवेगळा राहील. ठीक आहे. हे आहे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे? ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, नियमित परावर्तनासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती काय आहे की आपल्याला सपाट अपारदर्शक पृष्ठभाग असायला पाहिजे. आणि अनियमित परावर्तन जर कुठं होत असेल तर ते कुठं होते, खळबळीत अपारदर्शक पृष्ठभागावरती. खळबळीत अपारदर्शक पृष्ठभागावरती अनियमित परावर्तन होते. ठीक आहे. समजलं? आता पुढे बघूया आपण आपलं प्रकाशाचे अपवर्तन. काय बघूया? प्रकाशाचे अपवर्तन. बघा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली प्रकाशाचे अपवर्तन, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता अपवर्तन कुठं होते? आधी बघितलं आपण परावर्तन. परावर्तन कुठं झालं? जिथं अपारदर्शक पृष्ठभाग असेल. ठीक आहे. मग अपवर्तन कुठं होईल? जिथं पारदर्शक पृष्ठभाग आला. तिथं काय आला? पारदर्शक पृष्ठभाग आला, तिथं काय होईल? अपवर्तन होईल. समजा मी काय केलं, हे पाणी आहे समजा. ठीक आहे. सपोजमध्ये हे पाणी आहे, या पाण्यावरती ही आपाती किरणं प्रकाशाची जर टाकली, बरोबर आहे, प्रकाशाची किरणं जर टाकली तर ह्या पाण्यावरून हे काय होतील? रिफ्लेक्ट नाही होतील. इथून हे रिफ्लेक्ट होतील का? नाही. तर ते काय होतील? अपवर्तित होतील. काय होतील? अपवर्तित होतील. पण हे असे मी तिरपे टाकलेले आहेत तर असे जायला पाहिजे, बरोबर आहे. असे न जाता हे काय करातील? थोडी आपली दिशा बदलतील. थोडी आपली काय बदलतील? दिशा बदलतील. आता हे दिशा का बरं बदलतात? तर लक्षात घ्या, ही जेव्हा मी किरणं याच्यावरती टाकली तर वरती पाण्याच्या वरती काय? हवा आहे. हवा आहे आणि हवेमध्ये पाण्याचा वेग जो आहे तो काय? जास्त आहे. ठीक आहे. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आपण पाहिलं. आणि पाण्यामध्ये हवेचा वेग काय? कमी आहे. पाण्यामध्ये हवेचा वेग काय? कमी आहे. मग पाण्यामध्ये हवेचा वेग कमी असल्यामुळे त्याची जी प्रकाशाची किरणाची जी दिशा आहे ती काय होते? चेंज होते. आणि याच गुणधर्माला काय म्हणतात? प्रकाशाचे अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जाताना त्याची दिशा बदलतो, हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपवर्तन. म्हणजे मी हवेमधून प्रकाश जर पाण्यामध्ये टाकला
तर पाण्यामध्ये तो स्ट्रेट न जाता ज्याची जी दिशा आहे त्या दिशेने न जाता तो त्याचा मार्ग बदलतो, थोडीशी त्याचा काय आहे जो दिशा आहे ती थोडीशी दिशा बदलतो. या गुणधर्माला काय म्हणतात, प्रकाशाचे रिफ्रॅक्शन म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात. ठीक आहे, समजलं. आणि हे का बरं होते, कारण प्रकाशाचा वेग जो आहे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काय वेगवेगळा आहे. इकडे माध्यम जो होतं हवा होती, इकडे माध्यम काय झालं पाणी झालं, कारण इकडे सगळं खाली काय पाणी आहे. ठीक आहे, समजली कन्सेप्ट काय आहे तर यालाच प्रकाशाचा काय म्हणतात अपवर्तन म्हणतात. आता याचे गुणधर्म काय, सेम ही डायग्राम मी काढलेली आहे, सेम तसंच बघा. आता मी इथं काच न घेता पाणी घेतलं. आता पाणी काय आहे पारदर्शक माध्यम आहे, म्हणजेच पाण्यामधून प्रकाश काय होईल ट्रान्सफर होईल आहे ना, इकडचा तिकडे जाईल. ठीक आहे, मग मी काय केलं की या पाण्यावरती इथं आपाती किरणं टाकली, प्रकाशाची किरणं टाकली, त्याला आपण आपाती किरण म्हटलं. त्यालाच आपण काय म्हणतो इन्सिडेंट रेज म्हणतो, बरोबर आहे ना, इन्सिडन्स रेज म्हणतो. आता ही किरणं मी या पाण्यावरती टाकली तर ॲक्च्युअलमध्ये यांनी इकडे जाताना असं जायला पाहिजे, बरोबर आहे ना, इकडे जाताना त्यांनी काय असं जायला पाहिजे, पण ती तसं न जाता काय झाली त्यांनी त्याचा मार्ग बदलला. तर हे काय झालं आपलं प्रकाशाचं अपवर्तन झालं, प्रकाशाचा काय झालं अपवर्तन झालं. आता जी किरणं मी हवेमधून पाण्यामध्ये टाकली त्यांना आपण आपाती किरण म्हटलं, आणि पाण्यामध्ये जी किरणं तयार झाली त्यांचा मार्ग बदलला त्यांना म्हणतात अपवर्तित किरण. त्यांना काय म्हणतात अपवर्तित किरण म्हणतात. तिथं आपण त्यांना काय म्हटलं होतं परावर्तन झालं होतं म्हणून परावर्तित किरण, इथं अपवर्तन झालं म्हणून याला अपवर्तित किरण म्हणजेच रिफ्रॅक्टेड रेज असे म्हणतात, रिफ्रॅक्टेड रेज असे म्हणतात. समजलं इथपर्यंत काय अडचण आहे. आता याच्यामध्ये बघा परत ज्या पॉईंटवरून हे जे आपलं अपवर्तन झालेलं आहे त्या पॉईंटवरून एक स्तंभिका काढली, त्या पॉईंटवरून एक काय काढली स्तंभिका काढली, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो नॉर्मल असं म्हणतो, बरोबर आहे. त्या पॉईंटपासून जिथं हे अपवर्तन झालं त्या पॉईंटपासून काय काढली एक स्तंभिका काढली, काय काढली स्तंभिका काढली. मग या प्रकाशाच्या अपवर्तनाचे परत 3 गुणधर्म आहेत सेम तसेच बघा. आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात, हा झाला पहिला गुणधर्म. आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात, हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म आहे बघा सेम तोच. या आपाती किरणाने या स्तंभिकेशी बनवलेला जो कोन आहे त्याला आपण आपतन कोन म्हणतो. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आणि या स्तंभिकेशी या अपवर्तित किरणाने बनवलेला कोन आहे त्याला अपवर्तित कोन म्हणतो, अपवर्तित कोन म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण अपवर्तित कोन म्हणतो. याला समजा आपण आर म्हटलं. ठीक आहे, तर आपाती किरणाने या स्तंभिकेशी बनवलेला आपतन कोन आणि परिवर्तित किरणाने स्तंभिकेशी बनवलेला अपवर्तित कोन जो आहे हा समान मापाचा असतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो आपाती कोन, आपतन कोन बरोबर अपवर्तित कोन, आपतन कोन बरोबर अपवर्तित कोन असं आपण म्हणू शकतो, किंवा ती त्याची कन्सेप्ट आहे, गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म याच्यामध्ये वेगळा आहे. तिसरा गुणधर्म काय आहे की बघा आपतन कोन, आपतन कोन आणि अपवर्तित कोन यांचे जे गुणोत्तर आहे हे स्थिरांक असते. यांचे जे गुणोत्तर आहे हे काय असते स्थिरांक असते, कॉन्स्टंट असते. स्थिरांक असते काय असते कॉन्स्टंट असते. आपतन कोन आणि अपवर्तित कोन यांचे जे गुणोत्तर आहे हे स्थिरांक असते, कॉन्स्टंट असते. आणि या कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो अपवर्तनांक. काय म्हणतो अपवर्तनांक. म्हणजेच अपवर्तनांक बरोबर साइन आय अपॉन साइन आर. ठीक आहे, हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. हा जो स्थिरांक आहे याला आपण म्हणतो अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतो. त्याचं सूत्र काय तयार होईल मग साइन आय अपॉन साइन आर. ठीक आहे, समजा या कोणची किंमत 30 अंश असेल तर इथं साइन 30ची किंमत लिहायची आणि खाली साइन
30ची किंमत लिहायची, कारण दोघांचं माप काय राहील, सारखं राहील, आणि त्याची जी किंमत येईल त्यालाच काय म्हणतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपवर्तनांक. ठीक आहे. तर प्रकाशाच्या अपवर्तनाचे गुणधर्म 3 आहेत परत, कारण आपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण एकाच प्रतलामध्ये असतात, हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म काय, की आपतन कोन आणि अपवर्तित कोन काय असतात, समान मापाचे असतात, हा झाला दुसरा गुणधर्म. आणि तिसरा गुणधर्म जो आहे तो काय असतो, आपतन कोन आणि अपवर्तित कोन यांचे जे गुणोत्तर आहे हे स्थिरांक असते, म्हणजेच कॉन्स्टंट असते, आणि या कॉन्स्टंटलाच आपण म्हणतो अपवर्तनांक, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच अपवर्तनांक काढण्यासाठी आपण म्हणू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू sin I अपॉन sin R. ठीक आहे. आता याचे भरपूर उदाहरणं आहेत. प्रकाशाचे अपवर्तनाचे जर पाहिलं तर भरपूर उदाहरणं आहेत. समजा एक पाण्याचा ग्लास आपण घेतला, यामध्ये पाणी आहे, ठीक आहे, आणि यामध्ये असा एक पेन जर टाकला तर हा इथपर्यंत बरोबर स्ट्रेट आहे, पण इकडे जाताना हा असा तिरपा झालेला दिसतो, म्हणजे हा काय होतो, आपल्याला भास होतो. हा काय होतो, आपल्याला भास होतो. हा दृष्टिभ्रम आहे. ॲक्च्युअलमध्ये तो तिरपा होतो का, नाही होत. तर हा काय, दृष्टिभ्रम आहे. आणि हा दृष्टिभ्रम कशामुळे तयार होतो, प्रकाशाच्या अपवर्तनामुळे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. ठीक आहे. ताऱ्यांचं जे लुकलुकणं आहे, ताऱ्यांचं जे लुकलुकणं आहे हे सुद्धा काय आहे, प्रकाशाच्या अपवर्तनाचंच उदाहरण आहे. प्रकाशाच्या अपवर्तनाचंच उदाहरण आहे. समजा एक कॉइन जर आपण पाण्यात टाकलेला आहे, तो पाण्याच्या तळाशी असतो, पण तो काय अपवर्तनामुळे आपल्याला थोडासा वर आलेला दिसतो, हा सुद्धा दृष्टिभ्रम आहे. ॲक्च्युअलमध्ये तसं नसते, तर त्यालाच काय म्हणतो आपण, प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो. ठीक आहे. तर हे दृष्टिभ्रम कशामुळे तयार होतात, प्रकाशाच्या अपवर्तनामुळे तयार होतात. ॲक्च्युअलमध्ये ते तसं होत नाही. ठीक आहे, ते तसं होत नाही. यालाच म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन. आता बघा, हे टॉपिक्स आपण बघितले, याचे गुणधर्म पाहिले. प्रकाशाचे परावर्तन, त्याचे गुणधर्म, प्रकाशाचं परावर्तन कशा पद्धतीनुसार होते, त्यानंतर प्रकाशाचं अपवर्तन, त्याचे गुणधर्म आपण पाहिले. आता बघा, हे टॉपिक आपले क्लिअर होतील तर त्यासाठी आपल्याला आरसा शिकणं गरजेचं आहे. तर आरशाचे वेगवेगळे टाईप्स आहेत, अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, सपाट आरसा. तर ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थोडासा मोठा पार्ट आहे, कारण आरसा शिकले तर त्यामध्ये तुम्हाला आरशानुसार समजेल की कसं रिफ्लेक्शन होते, कसं रिफ्रॅक्शन होते, आणि त्यामध्ये जे कोन होतात, फोकल असेल किंवा नाभी असेल किंवा त्याची वक्रता त्रिज्या असेल, वक्रता बिंदू असेल, हे सगळं कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. हा चॅप्टर थोडासा मोठा आहे, पण या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स आणि प्रश्न भरपूर एक्झाम्पलमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला भेटतात, त्यामुळे या चॅप्टरला आपण थोडंसं स्लो घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.